गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झाली आहे 5:36 आणि निघालेलो आपल्या आता डेली रुटीनवर. तर निघालो अगोदरच होतो, मित्र भेटले, टाइमपास केला जरा. CNG पंपवरच भेटले होते, CNG भरला. इकडे आलो, आता बघूया, घेऊया चहाचं दुकान. तर उघडच दिसतंय. तर इथेच थांबलो होतो. तर बघितलं अगोदर चहाचं दुकान उघडं दिसतंय का, जर असेल तर ठीक आहे, नसेल तर मग पुढे जाईल. तर ठीक आहे, जर असला तर आपला इथे चहा होता, नाही तर मग डायरेक्ट 10च्या आसपासच 1-2 बुकिंग झाल्यानंतर. तर चालू आहे आपलं चहाचं दुकान. आता घेऊया इकडे सर्वप्रथम चहा. तर मित्रांनो, वेळ झाली 6:31 आणि बरोबर 1 तासाने बुकिंग लागली आता घाटकोपरची, पंतनगर. तर ठीक आहे, आता जाऊया घाटकोपरला, करूया पिकअप. चला तर मित्रांनो, भेटूया आता घाटकोपरला. तर मित्रांनो, आपली पहिली बुकिंग आता कंप्लीट झाली आहे आणि आम्ही दुसरी बुकिंग घेतली रॅपिडो मध्ये ठाण्याची. तर जाऊया ठाण्याला, करूया पिकअप. आणि आता ठाण्याची बुकिंग घेतलेली आहे, तर ठाण्याला जाऊया. तर मित्रांनो, फायनली आता एक कळंबोळीची ट्रिप घेतलेली आहे इकडनं. तर बघूया, आता टाइम तर जास्त दाखवतोय, पण ठीक आहे. आता 9 वाजायला आलेत, 9:05ला पिकअप आहे आपला. तर बघू आता किती, 10-10:30 पर्यंत, मला वाटतं 10:30 पर्यंत पोहोचायला पाहिजे. तर 10:30 पर्यंत पोहोचलो तरी ठीक आहे. तर बघूया, आता करूया 30 बुकिंग कंप्लीट आणि मग बघूया तिकडनं कसं काय नवी मुंबईमध्ये काम होतंय की नाही होतंय. या साईडला तर खूप जास्त ट्रॅफिक आहे, तर या साईडला नाही म्हणून घेतली बुकिंग मी, त्या साईडची घेतली, थोडंसं कमी ट्रॅफिक बघून. तर आता मला वाटतं पिकअप करता काय माहिती टायमिंग वाढतो का, बुकिंग जेव्हा मी OTP टाकल्यावर टायमिंग वाढतो, बघूया आता कसं. तर मित्रांनो, आलो आता कळंबोळीला, थांबलो इकडे. भाई बुकिंग नाही वाजली, 1 वाजली होती घाटकोपरची. ऍक्सेप्ट करायला गेलो, कॅन्सल झाली. आणि त्याच्या अगोदर पण एक लागली होती, तर पनवेलची होती, छोटीच बुकिंग होती, पण मी ती पण ऍक्सेप्ट केलेली. पिकअपला जाणार तोपर्यंत कॅन्सल झाली. तर दोन्ही पण बुकिंग आपल्या कॅन्सल झाल्या. तर बघू आता इकडनं कोणती बुकिंग वाजते का नाही वाजते का, इकडनं बाहेर निघायला लागतंय. तर चान्सेस तर मला कमी वाटत आहेत, पण ठीक आहे, 10-15 मिनिटं वाट बघतो आणि त्यानंतर निघून जाईल बाहेर कुठेतरी पुढे. तर मित्रांनो, आता कळंबोळीवरून आपल्याला डोंबिवलीची ऑर्डर लागलेली आहे, खिडकाळीची. तर घेतली आहे मी, ऍक्सेप्ट केली. आता ठीक आहे, जाऊया, करूया पिकअप आणि जाऊया. खिडकाळी मंदिरच्या इथे, मला वाटतं त्यांचं ऍड्रेसचं पण काहीतरी कन्फ्युजन आहे. तर बघूया आता नक्की कुठं आहे त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन. मला वाटतं त्यांचं अगोदर कॉल पण आलेला की कॅन्सल करा. मी बोललो मी कॅन्सल नाही करणार, अगोदरच मला कॅन्सलेशन रेट माझा कमी झालाय. तर ते बोलले की ठीक आहे, या परत कॉल केला. मला वाटतं काहीतरी त्यांच्या लोकेशनचा इश्यू, मला वाटतं गेल्यावरती काहीतरी लोकेशन ते चेंज करतील. तर बघूया आता काय सीन आहे, तिकडे गेल्यावरच कळेल. तर जाऊया, करूया पिकअप आणि जाऊया डोंबिवलीला, जर डोंबिवलीचीच असली. तर मित्रांनो, या बोलले आणि कॅन्सल करून टाकली ट्रिप. तर ठीक आहे, काय विषय नाही, वाटलं होतंच मला असं काहीतरी होईल. तर तरी पण मी निघालो होतो. तर ठीक आहे, बघूया दुसरी कोणती तरी ट्रिप घेऊया. तर भाई, कळंबोळीवरून ट्रिपच नव्हती लागत आणि शेवटी एक ट्रिप लागली बदलापूरची. ती ऍक्सेप्ट केली मी रॅपिडो मध्ये. मग बदलापूरला आलो आणि आता ती ट्रिप एंड केली आणि लगेच मला कल्याणची ट्रिप लागली बदलापूरवरून. तर आता कल्याणची ट्रिप घेतो आणि जातो आता कल्याणला. आणि बघू मग, जर घराच्या आसपास कुठले, आता ती लोकेशन मला समजत नाही कुठलं आहे ऍक्च्युली. वेस्ट ईस्ट काय दिसत नाही, कल्याण दिसते फक्त, आणि कोणती डायनामिक सोसायटी काहीतरी दिसते बस. तर बघू आता ते कोणतं लोकेशन आहे. जर घराच्या आसपास असेल तर मग जेवेन घरी जाऊन आणि मग बाहेर निघेन. जर नसेल तर मग बाहेरच काहीतरी जेवेन आणि मग काम करेन. चला तर ठीक आहे, जाऊया, करूया पिकअप. मेसेज आलाय मॅडमचं, जे पण काय आहे ते करूया पिकअप आणि जाऊया आता कल्याणला. तर मित्रांनो, बॅक टू बॅक काम होतं, बॅक टू बॅक बुकिंग होतं. तर मला व्हिडिओ शूट करायला पण नाही भेटलं की एवढं मी, म्हणजे एवढं बिझी पण नव्हतो. पण मी अगोदर पिकअप आणि क्लायंट लोकेट याच्या मागेच लागलो होतो. बोललो मोबाईलला हातच नाही लावला. आणि नंतर मी विचार केला की नंतरच एकदा हे करेन, शूट करेन, कारण का बऱ्यापैकी बुकिंग्स वाजत होत्या आणि आता बऱ्यापैकी क्राऊड चालू झालेला आहे. म्हणजे ज्या पण काय बहिणी आहेत त्या निघाल्या जातात भावांकडे जायला, कारण का आज जाणार, आज राहणार, तेव्हा उद्या रक्षाबंधन होणार आणि उद्या पण सेम असंच असणार. तर आता 2-3 दिवस तर लोकलला काम जरा बऱ्यापैकी असणार, कारण काय येणं जाणं चालूच असेल.
तर आतापासूनच चालू झालेलं आहे येणं जाणं, त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक पण झालंय आणि मला वाटतं काम पण जरा आता बऱ्यापैकी वाढलंय. तर अगोदर मी कळंबोळीला होतो, कळंबोळीवरून मला रॅपिडोमध्ये एक मला वाटतं बदलापूरची बुकिंग लागली. मग बदलापूरला सोडेपर्यंत म्हणजे सोडायच्या अगोदर 6-7 मिनिटं बाकी होते. तर मी उबर आणि ओला दोन्ही ऑन केलं. तर जसं मी ड्रॉप केलं तसं मला उबरमध्ये ट्रिप लागली कल्याणची. तर कल्याणला गेलो. कल्याणवरून मी ट्रिप एंड केली आणि विचार केला की आता जेवून घेतो काहीतरी बाहेर. तर जेवणार तोपर्यंत मला लगेच कल्याण ईस्टची परत ट्रिप लागली, चिंचपाडाची इथली. मग ती पण मी ऍक्सेप्ट केली, ती पण ट्रिप घेतली, ती आता कंप्लीट केली. आणि आता वेळ झालेले 4:45. तर विचार केला की आता बाहेर जाण्यापेक्षा घरीच जाऊन जेवतो. तर बघूया आता ओव्हरऑल काम किती झालं. आणि आपण आज पण मला वाटतं ओला, उबर आणि रॅपिडो तिन्ही ॲपमध्ये काम केलेलं आहे. तर बघूया आज आपलं काम किती झालंय ओव्हरऑल. तर मित्रांनो, ओलामध्ये झालेले आपले 945 रुपये आणि रॅपिडोमध्ये झालेले आपले 1043 रुपये आणि उबरमध्ये झालेले 950. सॉरी, उबर, रॅपिडो, अरे यार ओला इकडे. आणि ओलामध्ये झालेले 910 रुपये. तर आज तिन्ही ॲपमध्ये काम केले. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झालंय. तर ओलामध्ये झालेले आहेत 910 रुपये प्लस उबरमध्ये झालेले आहेत 945 रुपये आणि रॅपिडोमध्ये झालेले आहेत 1048 रुपये. तर ओव्हरऑल 2900 रुपयाचंच काम झालेलं आहे आपलं. आणि आपलं आज CNG गेलेलं आहे 700 रुपयाचा, कारण का ट्रॅफिक लागलं, फिरलोय आज खूप. 66 रुपीज ओलाचे आणि 100 रुपये आपले उबरचे. तर ओव्हरऑल एवढंच काम झालंय आपलं 2000चं. काल पण मला वाटतं एवढंच काम झालं होतं, काहीतरी 2900 अजून पुढे होतं काहीतरी. तर तेच 2021 एवढंच काम झालं होतं. तर जे पण काम झालं ठीक आहे. आणि मला वाटतं की आज ट्रॅफिक पण थोडी होती आणि आज वेळ जास्त लागला आजच्या कम्पेअर. काल काम जरा बरं होतं आणि मला वाटतं परवा त्यापेक्षा बरं होतं. तर बघूया आता उद्या कसं आहे आपलं काम. तरी पण उद्या मी लवकरच निघणार आहे, लेट नाही करणार. माझा विचार चालू आहे की मुंबईची 1-2 ट्रिप झाली ना तर मग विचार चालू आहे रिटर्न कल्याणमध्ये येऊन मग लोकल टू लोकल काम करेल, कारण का उद्या लोकल काम जास्त असणार आहे. तरी जर झालं, जमलं, जर चांगली बुकिंग असली तरच घेऊन जाईन मी मुंबई साईडला फेअर ठीकठाक असलं तर. नाहीतर उद्या मी लोकलच जास्तीत जास्त काम करायचं ट्राय करेल. तर बघूया आता उद्याचा दिवस आपला कसा जातोय. ओव्हरऑल आजचा दिवस पण आपला ठीकच गेलेला आहे. आता मला वाटतं 10-15 मिनिटांनी घरी पोचता 12 तास होऊन जातील. तर आज 12 तास काम केले, पण पाहिजे तसं काम नाही झालं. पण ठीक आहे, जे पण झालंय ते ओके. आणि बघूया आता उद्याचा दिवस कसा जातोय आपला. चला तर मित्रांनो, ठीक आहे, बघूया आता उद्या आपण काय होतंय आणि कसं आपल्याला काम लागतंय. तर भेटूया आता आपण उद्या सकाळी लवकर.